या भूवरी गगनातुनी आलिस का तू ग मोहिनी, या हिरवळीवरी चालुनी दव बिंदू कलशात घेऊनी. अंगात ग रंग किती, मनात ग धरम किती, निश्चळ ग तू, निर्मल ग तू, कंचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, निलंबनातील तू परी. श्वासात संगीत भासत, डोळ्यात श्रावण हासत, गगनातली तू चांदणी, मृगनयना ग तू हासिनी. तुला जरी तू बावरी, तू या घरेची ग परी, तू या घरेची ग परी, तू या घरेची ग परी. अनुरागिनी, अनुरागिनी ग परी, अनुरागिनी, अनुरागिनी ग परी. रोशन, तू हे जे काही करत होतास ना, ते माझ्या ताईच्या विरोधामध्ये करत होतास. व्हॉट? हो, खरं आहे. प्रभाकरन माझी ताई आणि भाऊजींच्या विरोधात बदला घेण्यासाठी हे सगळं करत होता. मी देवला मिळवेन ह्यात काहीच शंका नाही, पण सगळ्या शहरासमोर तमाशा करून. नॅन्सी, तसंही तू तमाशेवालीच वाटतेस. पूर्ण आयुष्य तडफडशील तू, पूर्ण आयुष्य तडफडशील. कारण प्रेम तुझ्यासाठी बनलंच नाहीये नॅन्सी. मी तर जातीये इथून. आले तर होते तुला हे दाखवण्यासाठी की मला तुझ्या प्रेमावर गर्व वाटू लागलाय. पण आता मी तुला ही जाणीव करून देईन की तू एक स्त्री नाहीच आहेस. कारण की एका स्त्रीच्या स्वभावात प्रेमासाठी तिरस्काराचा परित्याग असतो, पण तुझ्यासाठी तर तिरस्कारासाठी प्रेमाचा परित्याग आहे, जे तू केलंच आहेस. कधी वेळ मिळाला ना, तर विचार कर आपल्या परिस्थितीबद्दल. आणि जेव्हा स्वतःवर दया येईल, तेव्हा प्रेमाशी नातं जोडशील तू. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव. माझ्या पूजेमध्ये पेटवलेल्या दिव्यासोबत खेळण्याचा प्रयत्न नको करूस. नाहीतर जळून भस्म होशील. समजलीस? आणि एक आणखी गोष्ट लक्षात ठेव. देव कोण्या माणसाचं नाव नाहीये, तर माझ्या पेटवलेल्या दिव्याच्या ज्योतीचं नाव आहे.
दया तर तुला स्वतःवर येणारे अनुदामिनी. हा विचार करून की तू देववर प्रेमच का केलंस. चांगल्या लोकांबरोबर तुला चांगलं करायचं असतं तर मग त्यांना एवढे संकटात टाकतोसच का? चांगल्या लोकांना संकटात टाकून मजा बघत असतोस. मी ना एकदम बरोबर विचार करते. चांगल्या लोकांना त्रास देऊन तू एंटरटेन होतोस ना. पण तुला हे माहितीये की घरात सगळे किती त्रासलेले आहेत. आणि हो, या रात्रीला तू जास्तच मोठी नाही केलीस. जशी रात्र वाढते तसेच तू आमचे संकटही वाढवत चाललायस. पण आता ना रात्र हळूहळू संपत आलीये आणि सकाळ होणार आहे काही तासातच. आम्हा सगळ्यांना आशा आहे की जशी सकाळ होईल तू आमच्या संकटांना संपवून टाकशील. आम्ही बरोबर विचार करतो आहोत ना सिद्धिराजा? ऐकतोयस की नाही? वाटतं की तुझ्या या मोठ्याशा डोक्यात ना काहीतरी नवीन शिस्त आहे. ऐकत तर नक्कीच असशील. एवढे मोठे मोठे जे कान आहेत तुझे. पण आता ऐकू नकोस तर स्वतःच्या डोळ्यांनी आमची हालत पण बघ. तुला माहिती पण आहे बहिणी, दादा, मालिनी, बाबा आणि ते छोटे साहेब सगळे किती खचलेले आहेत. मी किती खचलेली आहे. प्लीज आता गडबड करू नकोस. जेव्हा आता आशा दाखवलीच आहेस तर प्लीज हे पण सगळं ठीक होऊ दे. प्लीज. आणि प्रॉब्लेम ठीक झाल्यावर 1.25 किलो लाडू पण चढवेन शुद्ध तुपाचे. पण इथे तर शुद्ध देशी तूप मिळतच नाही. इकडे तर सगळे भेसळ करूनच विकतात. हो, टेन्शन नको घेऊस. आमच्या राज्यामध्ये मिळते ना. मी जेव्हा तिथे जाईन तेव्हा चढवेन. त्याहीपेक्षा चांगलं बहिणीच्या गावी मिळतं. तिच्या आईकडूनच बनवून घेईन. टेन्शन नॉट. हो, पण काम व्हायला पाहिजे. ओके. प्रणाम आहे. प्रणाम. तुमच्या मुलाला बाहेर बोलवा. मला आता याच वेळी त्याच्याशी भेटायचंय. मला माहित झालं की इंदुमतीला त्याने इथंच कोणत्या तरी पंचायतीच्या गावात लपून ठेवलेलं आहे. अरे बाबा, हे सगळं काय बोलतो आहेस? हा, एवढा रागावू नकोस. या सगळ्या गोष्टींबद्दल आपण शांतीने बोलूया. हा, तू परत आलास का? परत आलास? जोपर्यंत इंदुमतीचा पत्ता नाही सांगणार तोपर्यंत मी माझा तंबू इथं टाकून. अरे बाबा, आता तू काहीच करू नकोस. तू घरी जा. आपण सगळे मिळून या गोष्टीचा तोडगा काढूयात. काय तोडगा काढू? अरे खोटं बोलतोय. मी कोणत्या इंदुमतीला नाही ओळखत. बघा आई बघा, आता इंदुमतीला ओळखण्यापासूनच नाही म्हणतोय. काय करू ह्याचं मी आता सांगा. अरे बाबा, तू काय करू नकोस. तू घरी जा. हा, सकाळी सगळं ठीक होईल. मी यालाच तुझ्या घरी पाठवून देईन. आई तुम्ही बोलताय म्हणून जातोय मी. पण उद्या सकाळी मी परत येईन. आणि जोपर्यंत मला इंदुमतीचा पत्ता नाही सांगणार मी हलणार सुद्धा नाही इथून. प्रणाम. काय रे पलटू, ती समजा काय करत असतोस रे तू? आई याचा तोडगा मी काढतो सकाळपर्यंत. तुझा आज जाऊन आराम कर. जा 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 तू आज जा. कमी ना परत माझ्या दरवाजावर आलाय. काय करू याच? हे बघ चुनू, तू हे जाणून हैराण होशील की लहान साहेब आणि दयाबाईने मिळून जे जाळं प्रभाकरन आणि नॅन्सीने विणलं होतं ते कापून टाकलंय. दुसरी गोष्ट, काजल आणि तिची मुलगी दोन्ही सेफ आहेत.
आणि ते पोलीस स्टेशनच्या दिशेने रवाना झालेत नॅन्सीच्या विरुद्ध FIR करण्यासाठी. तिसरी गोष्ट, मोठ्या साहेबांना आम्ही एकदम सुखरूप हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे आणि ते डॉक्टरच्या निगराणीमध्येच आहेत. आणि जी मॅनेजमेंट स्टाफ आणि त्या खोट्या नर्सेस होत्या ना, प्रभाकरनने ज्यांना विकत घेतले होते ना, त्यांना पण अरेस्ट करण्यात आलंय, ते पण मॅनेजमेंटच्या मदतीने. ओ, पोलिसांनी मदत केली का? तुला काय वाटतं, पोलीस काय एका माणसाचं नाव आहे? पोलीस पूर्ण डिपार्टमेंटचं नाव आहे. पूर्णच्या पूर्ण डिपार्टमेंट आहे. आता प्रभाकरन एका पोलिसाला विकत घेऊ शकतो, डिपार्टमेंटला तर नाही ना विकत घेऊ शकत. आणि डिपार्टमेंटचा अर्थ काय आहे हे तू तर चांगलंच ओळखतोस. हो, ते तर आहे, पण तुम्हाला माझ्याकडून काय हवंय? माझी अशी इच्छा आहे की तू मला सांगावंस की छोट्या साहेबांची आई आणि बहीण कुठे आहे. पण हे तर प्रभाकरनलाच माहिती आहे. हे बघ जुनू, आता तुझा हा जो खुळखुळा आहे ना, तो वाजवण्यापासून कोणीच नाही वाचवू शकत. केवळ प्रभाकरनच्या कैदीतून पळालाय आणि त्याला चांगल्याच प्रकारे माहिती आहे की छोटे साहेबांची आई आणि बहीण कुठे आहेत. आता तू सरळ सरळ सांगून टाक की ते कुठे आहेत. मी काय सांगू आता? गोष्ट संपली तर खेळच संपला. तर मग हे सांग की ते हॅकर्स कोण आहेत आणि ते कुठे सापडणार. मालिनी, मला माहिती आहे माझ्याकडून चूक झाली आहे आणि मला ती चूक सुधारायची आहे. अच्छा, ते कसं? मालिनी, मला वाचव. मला तुरुंगात नाही जायचंय मालिनी. तुम्हाला ती वेबसाईट डिॲक्टिव्हेट करता येणार आहे? नाही. वेबसाईटचा पासवर्ड नॅन्सी जवळ आहे आणि नॅन्सीने तो चेंज केलाय. हो, जर मला तो पासवर्ड मिळाला तर मी काहीतरी करू शकतो. पण ती आपल्याला पासवर्ड का देईल? एक माणूस आहे जो हे करू शकतो. कोण? मनोज केसरी, छोटे साहेब. साहेब, आपण नॅन्सीच्या घराजवळ पोचलोच आहोत. नॅन्सीचं घरी असणं खूप गरजेचं आहे. लवकर चल. मालिनी, प्लीज हेल्प मी. हे बघ रोशन, यावेळी आपल्या दोघांनीही एकमेकांची गरज आहे. तुला जेलमध्ये नाही जायचंय आणि मला कोणत्याही किमतीवर ती वेबसाईट डिॲक्टिव्हेट करायची आहे. तू एक काम कर, माझ्यासोबत चल. ताई पण तिकडेच आहे. साहेब, हाच आहे तो हॅकर. हा इथे काय करतोय? चल. तू इथे काय करतोय? हा इथे काय करतोय? छोटे साहेब, ह्याला आपल्याला मदत करायची. पण एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? रोशन,
तुमची अमाऊंट पूर्ण 25 लाख आहेत. मोजलेत मी. ग्रेट. हे पैसे तू तुझ्याकडेच ठेव आणि मला त्या वेबसाईटच्या सगळ्या ऑपरेटिंग डिटेल्स आणून दे. कारण आजपासून त्या वेबसाईटला फक्त मीच कंट्रोल करणार आहे, प्रभाकरन नाही. तुम्ही मला वाचवायला हवं, माझी मदत करायला हवी तुम्हाला. हे बघ, या सिच्युएशनमध्ये तुला स्वतःची मदत स्वतःच करावी लागेल. जर तू शहराच्या बाहेर नाही जाऊ शकत तर मग या शहरातच कुठेतरी लप ना. आय मीन कुठेही जिथे जिथे तुझ्या कामाशी कोणाचाही संबंध नसेल, जिथे कोणी तुला ओळखत नसेल. आता कोणीतरी असेल ना, टेक अ हेल्प. माझं इथे कोणीच नाहीये. थिंक, कुणी ना कुणीतरी नक्कीच असेल ना. विचार कर, डोक्यावर जरा ताण दे. जर मी पकडलो गेलो तर मी तुमच्या आणि प्रभाकरांच्या सर्व गोष्टी सांगून टाकेन. लिसन, आय डोंट केअर. ठीक आहे? आणि तुला जे करायचं ते कर, बट डू नॉट एक्सपेक्ट एनी हेल्प फ्रॉम मी. आणि पुन्हा मला फोन सुद्धा करू नको. समजलं? यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे. तो कोणता? तुला सरकारी गवाह बनावं लागेल. आणि पोलिसांसमोर तुला सगळं काही खरं खरं सांगावं लागेल. नॅन्सीच्या विरुद्ध तसंही केस खूप स्ट्रॉंग आहे. तुझी गवाही तिला नेहमीसाठी तुरुंगात ठेवेन. पोलिसांनी अटक केल्यानंतर नॅन्सीकडून पासवर्ड नक्कीच काढतील. मी तयार आहे सरकारी पुरावा बनण्यासाठी. तुम्ही सगळे पोलीस स्टेशनमध्ये जा आणि माझी वाट बघा. मी नॅन्सीला भेटून येतो. ठीक आहे. तिच्याशी बोलण्याचा काहीच फायदा नाहीये. आता जे काही करायचंय ते पोलीस करतील तिचं. पण ताई, तिच्याकडे वेबसाईटचा पासवर्ड आहे. ती मरेल पण पासवर्ड देणार नाही. कारण तिच्या आत फक्त आणि फक्त तिरस्कार भरलाय. या गोष्टीची जाणीव होती मला, पण मला तिला भेटणं खूप गरजेचं आहे. डोंट वरी, काजल आणि तिची मुलगी पोलीस स्टेशनमध्ये आहे. ते तिथे तिच्या विरुद्ध रिपोर्ट लिहित आहे. मंगेश, हा साहेब. तू या तिघांना घेऊन पोलीस स्टेशनला जा. मी नॅन्सीला भेटून तिथे पोहोचतो. ठीक आहे, या. चल. गाडी तिकडे लावली. या. चला.
दिस इज फॉर यू. थँक्यू. वेल, थँक्यू सो मच देव. गेल्या 6 महिन्यांमध्ये तू पहिल्यांदा माझं काहीतरी ऐकलंयस. तू म्हणत असशील तर पॉलिसीमध्ये पण तुझ्या हिशोबाने चेंजेस करून टाकतो. नाही नाही, असं नको करूस, नाहीतर मी तर आनंदानेच मरून जाईल. काय तुम्ही एकत्र घोळका करून बसलेले असता? कसलं प्लॅनिंग करताय? अच्छा, तर मला जायला पाहिजे. हो देव. मला तुमच्यासाठी ना खूप वाईट वाटतं छोटे साहेब. आता बघा ना, तुम्ही अनुदामिनीवर किती प्रेम करता, पण स्वतःच्या फिलिंग्स इतक्याशा सुद्धा तिच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही. माझ्या इतकं नाही तर कमीत कमी थोडंसं वाईट तर बनू शकता ना तुम्ही. मग देव माझा होईल आणि अनुदामिनी तुमची.